आहोत. स्तोत्रसंहिता 78, 22 ते 43 आणि 43वे वचन आपण सर्वजण मिळून म्हणणार आहोत. मी बंधू पेत्रस दादांना विनंती करतो की याचं पुढारपण त्यांनी आपल्यासाठी करावं. स्तोत्रसंहिता 78, 22 ते 43 आणि 43वे वचन आपण सर्वजण मिळून म्हणणार आहोत. स्तोत्रसंहिता 78, 22 ते पुढे आपण आळीपाळीने वाचूया. कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरोसा ठेवला नाही. तरी त्याने वरती फळास आज्ञा केली व आकाश द्वारे उघडले. खाण्यासाठी त्याने त्याच्यावर मान्नांचा वर्षाव केला आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले. दिव्यदूतांची भाकर मानवांनी पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यास दिले. त्याने पूर्वीचा वारा आकाशात व्हावला आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला. त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. त्याने त्यांच्या छावणीमध्ये त्यांच्या वस्तीसभोवती ते पडले. ते खाऊन ते अगदी तृप्त झाले. अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली. त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती. अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता. तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टास मारून टाकले. इस्रायलाच्या तरुणास ठोकून खाली पाडले. इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले व त्यांच्या अद्भुत कृत्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली. तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले. ते देवाकडे वळून अनन्य भावे त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हास मुक्त करणार आहे, याची आठवण त्यास झाली. त्यांनी आपल्या मुखाने त्यांच्याशी कपट केले आणि आपल्या जिभेने त्यांच्याशी लबाडी केली. कारण त्याचे मन त्याच्या ठाई स्थिर नव्हते, शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही. पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करीत असतो. तो नाश करीत नाही. तो आपला कोप वारंवार आवरतो. आपला सगळा संताप भडकू देत नाही. ते नश्वर आहेत, वाऱ्याची झुळूक निघून जाते आणि परत येत नाही, तसे ते आहे, ह्याची त्याने आठवण केली. कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्या विरुद्ध बंडाळी केली. कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले. पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली व इस्रायलाच्या पवित्र प्रभूस चिडवले. त्यांच्या प्रतापी हस्ताचे त्यांना स्मरण झाले नाही. त्याने त्यांना शत्रूपासून सोडविले. त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोहानाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली. तो दिवस त्यांनी आठविला नाही. त्याने त्यांच्या देवा वाचली सर्व वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता व सदा सर्व काळ असो. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी सध्या आहे आणि युगानुयुग सदा होईल. आमेन. जुन्या करारामधून उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि 24 ते 31 ही वचने यावेळी आपण ऐकणार आहोत. उत्पत्तीचा ग्रंथ पहिला अध्याय आणि 24 ते 31 ही वचने यावेळी आपण ऐकणार आहोत. जुन्या करारातून उत्पत्ती पहिला अध्याय 24 ते 31 ही वचने. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजव. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांस आशीर्वाद दिला. देव त्यांस म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु
आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यांस अवघी हिरवळ खावयास देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. आमेन. आमेन. नवीन करारामधून संत पावलांचे करिंथकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय आणि 6 पासून 12 पर्यंतची वचनं. 2 करिंथ 9वा अध्याय आणि 6 ते 12 ही वचनं यावेळी आपण ऐकूया. आणि मी आराधनाला विनंती करतो की तिनं पुढे येऊन याचं वाचन आपल्यासाठी करावं. करिंथकरास दुसरे पत्र 9वा अध्याय आणि 6 ते 12 ही वचनं. करिंथकरास 9वा अध्याय 6 ते 12 वचनं आपण ऐकूया. वर्गणी कशी घ्यावी हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करीत असतो, दरिद्र्यास दानधर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. आमीन. तो पेरणाऱ्यांना बी पुरवितो व खाण्याकरता अन्न पुरवितो. तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टी संपन्न व्हाल. ह्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाने आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात. इतकेच केवळ नव्हे, तर तिच्याद्वारे देवाने अधिकाधिक आभार दर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते. आमीन. शुभवर्तमानाचं वाचन करणार आहोत. मंडळीला विनंती आहे, कृपया आपण उठून उभं राहूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 36व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होते. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 13 आणि 36व्या ओवीपासून शुभवर्तमानाचं वाचन आपण करत आहोत. निधनाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण. नंतर तो लोक समुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राजाचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. आमेन. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे की तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली. प्रियांनो, आजचा विषय अतिशय सोपा आणि सुंदर आहे, परंतु कधी कधी मनाला भिडणारा असा विषय आहे, आणि विषय आहे पेरणी आणि बी. आज आपण पेरणीचा सिद्धांत आणि पवित्र शास्त्रानुसार आपल्याला काय बी आज आपल्याकडे आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू.
कारण जेव्हा आपल्याला बी जर कळाली तर त्याची पेरणी करता येईल आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे पीक आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करता येईल. असो, अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे. त्याच्या विषयाकडे जाण्यापूर्वी 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र आमच्या सर्व सेनाधीश परमेश्वर देव, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सुंदरशा प्रभुवारी तू आम्हाला तुझ्या भक्तीमध्ये एकत्रित केलंस. आभार उपकार मानतो, धन्यवाद देतो प्रभू. या संधीबद्दल मनपूर्वक तुझे आभार मानतो प्रभू. आज तुझ्या वचनातून बोलत असताना मुख जरी माझा असलं तरी प्रत्येक शब्द हा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे माझ्या मुखातून निघावा, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत तो पोचावा. 60 पट नव्हे तर 100 पट पीक देणारा असं होऊ दे. आणि गौरव केवळ माझा तारणारा, अखिल जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचाच हो, ही तुझ्या चरणी विनंती करतो प्रभू. इथून पुढची संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती देतो. मान महिमा गौरव तुला देतो आणि तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, सर्वात पहिली गोष्ट आपण जर बघितलं या पेरणीचा सिद्धांत, तर सुरुवातीपासून सुरुवात जर केली तर उत्पत्ती याचा पहिला अध्याय, त्याच्यामधलं पहिल्या अध्यायातले 9व्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत जेव्हा आपण पहिला भाग ह्या पेरणीचा बघतो, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मग देव बोलला, आकाशाखालचा जलसंचय एका ठिकाणी हो, कोरडी जमीन दृष्टीस पडो, आणि तसे झाले. लक्षपूर्वक हा. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला, कोरडीची जमीन आहे त्याला काय म्हटलेलं आहे, भूमी म्हटलं. आणि जलसंचय जो एक साईडला गेला त्याला काय म्हटलं, समुद्र म्हटलं, है ना. बरोबर इथपर्यंत. हा. त्यानंतर देवाने पाहिले हे चांगले आहे. देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज देणारे फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजो. हा. सबीज देणारे फळ देणारे भूमीवर उपजो. बरोबर. हा. आणि तसे झाले. हिरवळ आपापली बीज देणारी वनस्पती व आपापल्या परीने सबीज देणारी फळझाडे भूमीने उपजवली. देवाने पाहिले हे चांगले आहे. आणि तो 3रा दिवस. सकाळ झाली, संध्याकाळ झाली. लक्षपूर्वक ऐका. सबीज देणारे फळझाडे. सबीज म्हणजे स्वतःचं बीज. आता आंबा आहे, खाल्ला, बी त्याची, त्याला आपण कोय म्हणतो. बरोबर. बी ती पेरली, मग काय येईल, सीताफळ. मग पक्का गॅरंटी. म्हणजे सबीज, ज्याचं फळ आहे तेच. जी बी पेराल तीच बीचं काय व्हायला पाहिजे. बरोबर. याला म्हणतात सबीज. अतिशय सोपा सुंदर असा परमेश्वराने हा शब्द त्या पवित्र शास्त्रात पवित्र आत्म्याने लिहिलेला आहे. सबीज मला आवडतो, की जे फळ आहेत त्याचंच बीज, तेच पेरलं पाहिजे आणि तेच उगवलं पाहिजे. बघा आता इथपर्यंत आपल्याला कळालं. हा. आणि जोपर्यंत त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराचा कंट्रोल होता, परमेश्वरावर अवलंबून होतं, तोपर्यंत कसं होतं, एकदम चांगलं होतं. हंगामी फळ पण येत होतं, व्यवस्थित झाडं पण आपले फळं देत होते, हे ना. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. परंतु आदम हवेने पाप केले नव्हते तोपर्यंत ठीक होतं. त्यानंतर आपण आज शास्त्रपाठ वाचला, त्याचपूर्वी आपण बघतो आदम हवेने पाप केलं. 3रा अध्याय 17 आणि 18 वचन. तिथं असं म्हटलेलं आहे, आदमाला परमेश्वर म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे पक्का. मग मी काय म्हटलो, कंट्रोल देवाचा होता, देवावर अवलंबून होते तोपर्यंत ठीक होतं. पाप कुणी केलं, मनुष्याने. शाप कोणाला आला, सर्वात पहिले भूमीला. हा.
आणि पुढं परमेश्वर म्हणाला, तुझ्यामुळे भूमीला शाप आला, तू आयुष्यभर कष्ट करशील, कष्ट करून हिचा उपज खाशील, ती तुला काय देईल? आता झालं का? सबीज कुठं राहिलो? सुरुवात कुठून झाली होती? सबीजापासून झाली होती. आता आलं कुठं? काटेको सळावर आलं. आणि वरतून परमेश्वर पुढं पहिल्या काय म्हणतो की तू कष्ट करशील आणि हिचं उपज खाशील, पण ही तुला काटेको सळे दिला. आता हे पापाचं वेतन आहे, सर्वात भयंकर है ना. मुसीबत आती है तो बाल बच्चों के साथ. पापाचे जे काही वेतन आहे ना, ते व्याजासहित मिळत असतं. ही गोष्ट आहे अतिशय ठळक आणि अतिशय माणसाला कळ या भाषेमध्ये लिहिलेलं पवित्र शास्त्र, परंतु आपण ते समजत नाही आपल्याला कधी कधी, नाही का. ते शांतीने जर आपण त्याचा अभ्यास केला ना, स्पष्टपणे सर्व गोष्टी बायबलमध्ये. चला पुढं आपण बघू. आपण वाचलं एक पहिला अध्याय आणि 24 ते 31 वचन है ना. तिथं परमेश्वराने काय केलेलं आहे की 6व्या दिवशी मनुष्याची निर्मिती केलेली आहे. लक्षपूर्वक आहे का. आता पुन्हा पेरणीचा आणि बीचा सिद्धांत आहे. 6व्या दिवशी मनुष्याची निर्मिती झाली. आता निर्मिती केली कुठून? उत्पत्ती 2 अध्याय 7 वचन सांगतं की मग देवाने जमिनीतली मातीचा मनुष्य बनवला. पेरणी कुठं करता हो? पक्का का कॉन्क्रीटचं काहीतरी बांधून त्याच्यात लावतो आपण बी? नाही ना. परमेश्वराने ठरवलं आपल्या प्रतिरूपाचा आपल्याला सदृश असा मनुष्य बनवायचा आहे, आणि म्हणून त्याने मातीतूनच बनवला. बनवलं कुठून? तोपर्यंत त्याच्यात जीव होता. कधी आला? काय केलं देवाने? पेरणी केली ना. पेरणी त्याच्या आत्म्याची पेरणी केली, त्याच्या श्वासाची पेरणी कुठं केली हो? मातीच्या पात्रामध्ये, मातीच्या त्या पुतळ्यामध्ये त्याने त्याच्या आत्म्याची पेरणी केली, त्याच्या श्वासाची पेरणी केली. उपेक्षा किंवा अपेक्षा जे पाहिजे होतं देवाला ते लिहिलं. गलती करासपत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये. प्रीती, शांती, आनंद. मी तर नेहमी विचार करायचो याला फळं का बरं म्हणता? अहो देवाने पेरणी केली नाही याच्यात त्याच्या आत्म्याची, मग फळं कोणते येणार? आत्म्याचेच येणार. मग का काटे कुसळ येतात? पापामुळे. सर्वात पहिला भाग आत्म्याची पेरणी आहे, उत्पत्तीत केलेली आहे. आपल्याला नवीन करारात आत्मा मिळाला हे असं वाटतंय? अजिबात नाही. पिता, पुत्र, पवित्र आत्मा बिगिनिंग पहिल्यापासून आहे. सुरुवात तिथून आहे. त्याच्या आत्म्याची पेरणी त्याने ह्या मातीत असतानाच, मनुष्य जेव्हा मातीत होता तेव्हाच केली, आणि तेव्हापासून त्याची अपेक्षा आहे त्या 9 फळांची. ठीक आहे, तू नाही दिलं मानवा, मेल्यानंतर तुला एकाच झाडातून 12 फळं दिसतील, हे ना प्रगटीकरणाच्या पुस्तकात. सुंदर आहे. परमेश्वराने जे काही गमावलं ते पुन्हा तो डबल देत असतो आणि व्यवस्थित देतो. बघा, जरी आपल्यातून नाही मिळाले तरी तो आपल्याला त्या अनंत कालाच्या जीवनामध्ये ते फळं दाखवणार आहे, देणार आहे एकाच झाडातून, जे आपल्यातून त्याला अपेक्षित होतं. आणि खरोखर जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतात त्यांच्यातून ते फळं उत्पन्न होत असतात. प्रियांनो, हे अतिशय पहिला एक बीचा प्रकार आपण बघितला, तो हे आत्म्याची पेरणी जी परमेश्वराने उत्पत्ती याचा 2 अध्याय 7व्या वचनातच केली होती. मातीच्या भांड्यामध्ये त्याने काय केलं होतं? श्वास फुकला होता. त्या मातीच्या पुतळ्यामध्ये त्याचा आत्मा त्याने ओतला होता. तर हे होतं त्याचं पहिली बी जे आपण बघितलं, ते म्हणजे पवित्र आत्म्याचं, है ना.
आणि त्याचे फळं जे आहे गलतीकारसपत्र 5वा अध्याय 22 आणि 23 मध्ये आहे. प्रीती, शांती, आनंद, शांतशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रदमन. त्यानंतर लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि त्याचं 20 ते 24 वचन. आपल्या जीवनातील बी ओळखणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये अजून एक फार महत्त्वाचं बी आहे, ते म्हणजे लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 20 ते 24 वचन. देवाचे राज्य सदृश स्वरूपात येत नाही. पहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाही. कारण पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. त्यावर त्याने शिष्यांना म्हटले, असे दिवस येणार आहेत की मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल, पण तो तुम्हाला दिसणार नाही. ते म्हणतील, पहा तो तेथे आहे, पहा येथे आहे, पण तुम्ही जाऊ नका व त्याच्या मागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस संपून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल. बघा, येथे देवाच्या राज्याला बी म्हटलेलं आहे. दुसरं जे बी आहे पवित्र शास्त्रानुसार ते आहे देवाच्या राज्याचं बी. आणि शास्त्री परुषी लोकांनी त्याला प्रश्न विचारला होता प्रभू येशू ख्रिस्ताला. तेव्हा लोकांची त्यावेळेसची धारणा अशी होती की इस्रायल लोक रोमी सरकारचं त्यांच्यावर राज्य होतं. ते त्यांच्या अंडर का होते, ते गुलामगिरीत होते. आणि त्यांना काय वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्त दृश्य स्वरूपाचं राज्य आणणार आहे, नाही का. म्हणजे आता हे रोमी सरकारपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल आणि मग स्वतःचं राज्य स्थापन करेल, असं त्यांची काही लोकांची धारणा होती. आणि अशा धारणेमध्ये ते त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडं बघत होते आणि त्याच दृष्टिकोनातून ते त्याला राजा म्हणून संबोधत होते किंवा राजा म्हणून त्या दृष्टिकोनातून ते त्याला बघत होते की हा आमची सुटका करल. ही जी गुलामगिरी आहे ही रोमी सरकारची, ही जगिक गुलामगिरीपासून तो आमची काय करल, सुटका करल. परंतु स्पष्टपणे प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की देवाचं राज्य हे दृश्य स्वरूपाचं नाही आहे. तो स्पष्टपणे म्हणतो ते राज्य तुमच्यात आहे आणि खरोखर त्याचं राज्य जर आपल्यात आहे तर तोच दुसरं येणं होईपर्यंत ते राज्य आपल्यामध्ये आहे. त्याचं जे राज्य तो आता स्थापन करून गेला मंडळीसाठी, है ना. प्रेषितांचे कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये जी मंडळी स्थापन झाली, मंडळीचा जो उदय झाला आहे, हे जे त्याचं राज्य आहे हे त्याचं दुसरं जे येणं आहे तोपर्यंत राहणार आहे, है ना. आणि त्यानंतर मग आपण एक युनिव्हर्सल मंडळी म्हणून त्याच्यासोबत सदा सर्व काळासाठी राहणार आहोत, आहे ना. हा विश्वास प्रेषितांचा मतकार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा विश्वास आपण काय करत असतो, प्रगट करत असतो, है ना, बोलून दाखवत असतो ना. तोच विश्वास आहे, तेच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त इथं तुम्हाला आणि मला सांगत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 18 आणि 19 वचन, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तिथं म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त, ह्यावरून तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, देवाचे राज्य कशासारखे आहे, मी त्याला कशाची उपमा देऊ. प्रश्न आहे, ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्या फांदीत राहू लागले. त्यांना समजून सांगताना तो म्हणत आहे की मोहरीचा दाणा. बघा, याचे 2 अर्थ आहे, लक्षपूर्वक आहे का. मोहरीचा दाणा खूप छोटा असतोय ना, आणि मोहरीच्या दाण्यासारखं ते देवाचं राज्य आहे. आणि ते कुणीतरी मनुष्याने आपल्या मळ्यात पेरले, त्याचं काय झालं, मोठं झाड झालं आणि आकाशातली पाखरं तेथे येऊन काय करू लागले, त्या फांदीत वस्ती करू लागले. लक्षपूर्वक आहे का. मी विचार केला, आईला म्हटलं आकाशातले पाखरे म्हणायचं काय आहे देवाला. नंतर आठवलं आपलं नागरिकत्व कुठलं आहे. हा बरोबर साधना सिस्टर, स्वर्गात आहे ना. स्वर्ग कुठं आहे, वरती आहे. अच्छा, है ना. म्हणजे आपण कुठले पाखरं आहोत,
मग मला एक गाणं आठवलं, प्रेमाची हे ना, काय राव म्हटलं, देवा तुझा आत्मा चालवतो अशा कलाकारांना, खरंच मानतो सर. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, जेव्हा ते गाणं गायलं अंगावर काटा आला, कारण आकाशातली पाखरे कोण आहे हे मला कळाल्यावर मला खरंच म्हटलं, यार देवा तुझा आत्मा ह्या कलाकारांना इतकं ज्ञान देतो आणि अलंकारिक भाषेने ते मांडतात आणि त्याचा अर्थ किती गहन आहे. खरी गोष्ट आहे प्रियांनो, ती आकाशातली पाखरे, प्रेमाची पाखरे आपल्याला म्हटलेलं आहे विश्वासणाऱ्यांना. आणि जेव्हा ते झाड मोठं होतं, ते विश्वासणारे त्याच्यावर असतात. त्या विश्वासणारे त्याच्यावर काय करतात, वस्ती करतात, है ना. ते देवाचं राज्य ज्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यावर ते वस्ती करतात, है ना. त्या झाडावर ते वस्ती करतात. किती सुंदर असा सुंदरसा आणि छानपैकी हा पहिला अर्थ आहे त्याचा. दुसरा असा अर्थ आहे की मोहरीच्या दाण्या, एवढं त्यांनी उपमा दिलेली की मोहरीच्या दाण्याप्रमाणे देवाचं राज्य आहे, स्वर्गाचं राज्य आहे. हो, मोहरीचा दाणा हा अल्पसा आहे, छोटासा आहे, आणि देवाच्या राज्याची सुरुवातही अल्पशाने होत असते, थोड्याने होत असते, छोट्याने होत असते. सुरुवात छोट्याने होत असते. उदाहरण सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बोटावर मोजणे एवढे होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य 11च होते, है ना. बरं ना राज, 11च होते ना, 11च होते. पण आज देवाचा गौरवासाठी सांगू द्या, विश्वासणाऱ्यांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. त्या 11 जणांपासून, अल्पशा सुरुवातीपासून जगात विश्वासणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. ते काय झालं, मोठं झाड झालेलं आहे. ते 11 झाडांवर आता हे सर्व विश्वासणारे, आणि त्यांच्यापासून काय झालेले, ही मोठमोठ्या मंडळ्या उभ्या राहिलेल्या आहे. मोहरीचा दाणा होता सुरुवात, आज जगात सर्वात मोठी हे विश्वासणाऱ्यांची मंडळी आहे. ही अल्पशी सुरुवात असते देवाच्या राज्याची. अतिशय सुंदर असं देवाने त्याचं अर्थ आणि त्याचं जे काय आहे, एक फार सुंदर रीतीने देवाच्या राज्याचं बी जे आहे ते तुम्हाला मला दिलेलं आहे. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हे दुसरं बी आहे प्रियांनो. पहिलं आत्म्याचं होतं, हे दुसरं आहे देवाच्या राज्याचं बी, है ना. आता देवाच्या राज्याचं बी झाल्यानंतर तिसरं बी आपण बघतो, लूका शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 11व्या वचनापासून 18व्या वचनापर्यंत जे आहे, म्हणजे ॲक्च्युली 4थ्या वचनापासून सुरुवात होते, ते आहे पेरणी करणाऱ्यांचा दृष्टांत. हा आपण लहानपणापासून ऐकतो, त्यामुळे आहे ना त्याच्यावर जास्त टेन्शन नाही घ्यायचं. त्याच्यातून एक बोध घेऊ आपण फक्त. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत आहे. हे नेहमीच आपण ऐकतो, याच्यावर संदेश वगैरे नेहमीच ऐकतो नाही का, पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 4 प्रकारच्या जमिनीचा उल्लेख केलेला आहे, है ना. वाटेवर पडणारी, खडकाळ जमीन, काटेरी झुडपासारखी आणि चांगल्या मातीत पडणारी, है ना. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या वचनाला बी म्हटलेलं आहे. पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांतामध्ये जे आपण आता बघतोय, तिसरं बी काय आहे, देवाचं वचन आहे. आणि आपण बघतो की हे वचन 4 प्रकारच्या जमिनीत पेरल्या जातं, आणि हे 4 प्रकारचे जमीन म्हणजे आपण 4 प्रकारचे अंतःकरण असणारे लोक आहोत, है ना. त्याच्यामध्ये वाटेवर पडणारे आहेत, खडकाळ आहे, काटेरी झुडपासारखे, आणि चांगल्या मातीत पडणारे, है ना. म्हणजे चांगले बी स्वीकारा आणि उत्तम फळ द्या. म्हणजे शेतकरी एक म्हणजे जे जमीन आहे त्या जमिनीबद्दल, चांगल्या उत्तम जमिनीबद्दल तो म्हणत आहे की निष्कपटपणे जे घेतं, त्याचा सांभाळतं, आणि मग त्याच्यापासून काय होत असतं, पुष्कळ उत्पन्न किंवा फलद्रूप असं ते बी होत असतं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे बी आहे, ते आहे देवाचं वचन. आणि
तुम्हाला एक उदाहरण मी सांगू इच्छितो. काही वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये फार मोठा संप झाला होता शेतकऱ्यांचा. खूप मोठा संप झाला होता. त्याच्याने सरकारला धोका होता. सरकारला वाटलं आता आपलं राज्य जाणार. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना राजधानीपर्यंत सुद्धा पोहोचू दिलं नव्हतं. इथपर्यंत त्यांनी काय केलं होतं, कठोर भूमिका घेतली होती. त्याच्यामध्ये एक खूप सुंदर प्रश्न होता शेतकऱ्यांचा. तो म्हणजे काय माहिती आहे का, शेतकऱ्यांना जे बी मिळत होतं ना ते डुप्लिकेट होतं, ते नकली होतं, ते हायब्रिड होतं. त्यांना ओरिजिनल चांगलं बी मिळावं हा एक त्याच्यामध्ये काय होता, पॉईंट होता. बघा तुम्ही. म्हणून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. हे वचनाचं बी आहे ना, हायब्रिड, नकली, भरपूर आणि काय म्हणता येईल त्याला, अतिशय मुबलक असं ते आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर त्याच्यापासून सावध राहा. सकस आणि चांगल्या बी आपल्या हृदयात रुजवा. ओळखायला शिका की हे देवाचं सत्यवचन आहे. हे बी चांगलं आहे कारण देवाचं वचन हे बी आहे. आणि योग्य बी घेणं आणि आपल्यात रुजवणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून योग्य बी निवडा, योग्य संदेश ऐका, योग्य जे देवाचे सेवक आहे अशांनाच फॉलो करा. सर्वांच्या मागं जाऊ नका. हालेलुया प्रेज द लॉर्ड वाला आहे तर हालेलुया प्रेज द लॉर्ड, सलामवाला आहे तर सलामवाला, असं नका करू. योग्य बी घ्या. अन्यथा जे पीक येणार आहे ते कसं होणार आहे, हायब्रिड होणार आहे. म्हणजे कोमट असणार आहे. ते धड उष्ण बी नाही राहणार, थंड बी नाही राहणार. आणि देव म्हणतो अशांना मी नाही, आता तुम्हीच म्हणताय ओकून टाकणार. तर ही गोष्ट आहे. तर ह्या पेरणी करणाऱ्याच्या दाखल्यामध्ये जे सांगितलं आहे की जे म्हणजे जी चांगली जमीन आहे, जी सकस जमीन आहे ती आपण आहोत असं समजून चाला. परंतु आपल्याला बी सुद्धा निवडताना योग्य बी निवडणं गरजेचं आहे. आपण भावनेच्या भरात जाणं गरजेचं नाही आहे. बघा, आपल्याला पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगतं, ह्या बुरियाची मंडळी जी होती ती काय करत होती, पाऊलासारख्या माणसाला सुद्धा ती पडताळून पाहत आहे. तुम्ही जर प्रेषितांची कृत्य वाचली तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पाऊलाने भाषण दिलं आणि त्यांनी घरी जाऊन शास्त्रग्रंथ उघडून बघितलेले. पाऊल आशिया मायनरमध्ये सर्वात जास्त मंडळी स्थापन करणारा, दुःखासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने निवडून घेणारा पाऊल, त्याचा सुद्धा त्यांनी पडताळणी केलेली आहे. तर आपण किती केलं पाहिजे प्रियांनो. हा काळ जो आहे कापणीचा काळ आहे. गंभीर परिस्थिती आहे. आपल्याला ज्ञानाची फार आवश्यकता आहे. त्यासाठी रेग्युलर चर्चला येणं, बायबल स्टडी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रियांनो. तरच तुम्हाला योग्य बी निवडता येईल, तुमच्या चांगल्या जमिनीत त्याची पेरणी करता येईल, जेणेकरून तुम्ही चांगले आणि आशीर्वादित असे फळं देऊ शकतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ते बाकीचं सोडून द्या, पेरणी करणाऱ्याच्या दाखल्याचं. असं समजा आपण चांगलीच जमीन आहोत आणि आहे, आपली मंडळी सर्वात चांगली आहे आणि तिला योग्य असे बी देणारे पण आपल्याला आजपर्यंत लाभलेले आहेत. मी 2010 पासून बघतोय, शरद गायकवाड सर होते तेव्हापासून तर समीर सरांपर्यंत मी इथं आहे. मला ठाऊक आहे आजपर्यंत आपल्याला सर्व चांगलेच बी देणारे असे भेटलेले आहेत. तर हे बी आपल्याला परमेश्वराच्या कृपेने जर चांगलं मिळत आहे तर ते ग्रहण करा, निष्कपटपणे ते साठवा, जेणेकरून तुम्ही योग्य हंगामी योग्य फळ देणारे असे व्हाल. असो, तर ही होती एक चौथी गोष्ट की जी आपण बघितलं की उत्तम अशी पेरणी. त्याच्यासाठी ते आपण बघतो पेरणी करण्याचा दाखला आपण बघितला. आता चौथं जे बी आहे ते बी
आपण बघतो रोमकरासपद योहान कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, योहान 12:24-26. मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. आता हे चौथं जे बी आहे, हे जे बी आहे ते म्हणजे आपलं जीवन. पवित्र शास्त्र आपल्या जीवनाला बी म्हणतंय, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतःच्या जीवनाबद्दल इथं सांगत आहे. तो म्हणतो की आता तो स्वतःचं भाकीत करतोय, स्वतःचं जे बलिदान आहे त्याच्याबद्दल तो ते भविष्य सांगत आहे. आणि तो काय देत आहे? गव्हाच्या दाण्याची उपमा देत आहे. तो म्हणतो की गव्हाचा दाणा आहे जो कसा आहे, जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत तो कसा आहे? एकटा आहे. परंतु तो जो जमिनीत गेला आणि मेला तर तो काय होतो? उगवतो. अनेक कंस त्याला येतात आणि अनेक त्याच्यापासून काय होत असतं? पीक येत असतं. अनेक त्याच्यापासून उत्पन्न तुम्हाला मला किंवा फळ त्याच्यापासून आपल्याला प्राप्त होत असतं, है ना. तर हे प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? आपल्या जीवनाला एका गव्हाच्या दाण्याची उपमा देऊन ते तुम्हाला मला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा साधा सिंपल आणि सुंदर असा अर्थ पाऊलाने सांगितलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपला जुना मनुष्य मरत नाही आणि नवीन मनुष्य आपल्यातून तयार होत नाही तोपर्यंत आपण फलद्रूप होत नाही, है ना. बघा पाऊल काय म्हणतो? तुम्हाला काय करायचं आहे? जुना आदाम सोडून द्यायचा आहे आणि नवीन आदाम जो ख्रिस्त आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? परिधान करायचं आहे. आणि तेव्हा आपण काय होऊ शकतो? तर फलद्रूप होऊ शकतो. म्हणजे आपला जो जुना स्वभाव आहे तो मेला पाहिजे, त्याशिवाय आपण नवीन जो ख्रिस्त आहे त्याला आपण प्रदर्शित करू शकत नाही. तो आपल्याशी दिसणारच नाही, तो आपल्यातून, है ना. जोपर्यंत जुना स्वभाव जात नाही तोपर्यंत नवीन स्वभाव दिसणारच नाही. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य मत्तय. मत्तयाचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर अतिशय सुंदर उदाहरण आहे प्रियांनो. बघा, मत्तय हा एक गव्हर्नमेंट सर्वंट होता, टॅक्स कलेक्टर होता. तो काय करत होता? कर जमा करत होता. आणि तो कुठं होता? नाक्यावर बसलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त त्याला जाता त्याचं पाचारण आपण बघतो, त्याचं दुसरं नाव लेवी आहे. हे सर्व गोष्टी आम्हाला पाठ आहे पाळकसाहेब. ठीक आहे पाळकसाहेब. पुढं प्रभू त्याला बोलला माझ्या मागे ये. त्याने सर्वस्व सोडलं प्रियांनो आणि तो प्रभूच्या मागे चालला, है ना. एवढं आपल्याला माहिती आहे. अहो तो फक्त चाललाच नाही, त्याने जुना मत्तय तिथंच सोडला. त्या नाक्यावर जुना मत्तय तिथंच सोडला. म्हणून सुवार्तेचं केंद्रस्थान कफरनहूम झालं, हे लक्षात घ्या. कारण मत्तय हा कफरनहूममध्ये राहत होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नासरेत सोडल्यावर कफरनहूममध्ये म्हणजे मत्तयाच्या घरी तो राहत होता. आणि म्हणून ते जे केंद्रस्थान बनलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवेचं केंद्रस्थान, ते मत्तयाचं घर होतं. आज जर तुमच्यातला जुना माणूस मेला आहे तर आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं जीवन हे सुवार्तेचं केंद्रस्थान आहे का? ख्रिस्ताचं केंद्रस्थान आहे का? मत्तयासारखं आहे का? आज येशू ख्रिस्ताचं जेव्हा जीवनचरित्राचा अभ्यास करतो तिथं कफरनहूमाचं नाव येतं. ते कफरनहूम म्हणजे मत्तयाचं घर आहे. याला म्हणता तो गावाचा जाणं जोपर्यंत जमिनीत जात नाही, मरत नाही, तोपर्यंत तो फलद्रूप होत नाही. ही गोष्ट आहे आणि ही सत्य गोष्ट आहे. तुम्ही वाचा. मत्तयाचा जेव्हा आम्ही अभ्यास केला होता टापटीमध्ये आम्ही हे शिकलो होतं. आता खूप 2017ची गोष्ट आहे. पण ते तोंडपाठ याच्यासाठी झालं होतं की मत्तयाचं कॅरेक्टरच मला खूप आवडलं होतं. की खरोखर गव्हर्नमेंट सर्वंट असताना, सर्व असताना यार जो माणूस, त्याचं घर काय झालं तर सुवार्तेचं केंद्रस्थान झालं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्याचं केंद्रस्थान कफरनहूम झालं होतं. कारण मत्तय तिथे राहत होता.
अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रियांनो, आपलं जीवन हे एक बी आहे. आज आपल्या जीवनाची पेरणी आपण कुठं करत आहोत हा विचार करण्याची गरज आहे. जीवन हे एकदाच असतं. तुम्ही स्टेटस बिटसला बघत असाल जीवनाबद्दल लय काय काय येतं नाही का, लय भारी भारी 101 ते काय म्हणतात त्याला शेर शायरी करणारे लोक असतात. खूप मोठे मोठे काय काय कधी कधी तर डोक्यावरून जातं. आपण एवढं समजदार नाही त्या गोष्टी. काय काय ते उर्दू भाषेतले पण शब्द असतात. परंतु मला बायबल एकच सांगते की तुझं जीवन हे बी आहे, याची पेरणी योग्य ठिकाणी कर. तुझा जीवनातला वेळ, सर्व गोष्टी त्याच्या योग्य ठिकाणी पेरणी करायला शिका. असो प्रियांनो, हे चौथं गोष्ट होती जी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की ही चौथी बी आहे. 7 प्रकारच्या बी आहे बरं का, थोडं तक धरा अजून 3 बाकी आहे. तर चौथी गोष्ट होतं ते आपलं जीवन, बरोबर. 5वी गोष्ट 2 करिंथ याचा 9वा अध्याय 6 ते 12 आपण बघितलं, अर्पिताने वाचलं नाही का, ऐकलं आपण सर्वांनी. पवित्र शास्त्र सांगतं तुमचा पैसा हे बी आहे. तुमचा पैसा हे काय आहे? बी आहे. कधी कधी आपल्याला मोठा गैरसमज होतो. मी कमवतो, मी पाहिजे तसा त्याचा काय करल, खर्च करल, उपयोग करल. मला कोण वाली, माझा पैसा आहे, मला पाहिजे तसा मी त्याचा उपयोग कर. पण अजिबात नाही. तुम्हाला मला जर आपल्या शब्दांचा हिशोब द्यायचा आहे तर निश्चित आपल्याला आपल्या पैशाचा पण हिशोब द्यावाला द्यायचा आहे. हे तुझ्याकडं होतं, तू काय केलं. प्रियांनो, पावलाने खूप सुंदर रीतीने त्याचं सांगितलेलं आहे. त्याने तिथं पण पैशाचा जेव्हा विषय येतो तिथं पण त्याने ह्या पेरणीचा आणि कापणीचा संदर्भ दिलेला आहे. बघा, त्या काळामध्ये हे जे काही गोष्टी होत्या, वर्गणी, हे वर्गणी जमा करून तो काय करत असायचा, ते त्याच्याद्वारे जे विश्वासणारे लोक आहेत, जसं आता आपण ह्यावेळेस इमर्जन्सी फंड चालू केला, त्या काळामध्ये ते कंपल्सरी वर्गणी घेत होते. इमर्जन्सी वगैरे काही शब्द नव्हता त्यावेळेस. तर ह्या वर्गणीतून विश्वासणाऱ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवल्या जात होत्या. आणि प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय जर आपण बघितला तर तिथं तर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्यांचं जे काय होतं नव्हतं ते सगळं विकून त्यांनी प्रेषितांच्या चरणाजवळ आणलेले है ना. आणि मग प्रेषित ज्यांना जसं पाहिजे तसं ते त्यांना देत असायचे. प्रियांनो, करिंथेतली मंडळींना सुद्धा त्याने आव्हान केलं की तुम्ही सुद्धा काय करा, वर्गणी द्या, जेणेकरून विश्वासणाऱ्यांच्या गरजा भागवल्या जातील. आणि बघा, देताना तो काही गोष्टी सांगत आहे. तो म्हणतो देताना तुम्ही कसं द्या, मनात ठरवल्याप्रमाणे द्या. असं नाही की मी आता येताना विचार केला होता की मी 500ची नोट टाकेल आणि जसं दानपात्र माझ्या जवळ यायला लागलं मी 200च्या नोटवर गेलो, तो अजून पुढं आला मी 100च्या नोटवर गेलो आणि जसा तो माझ्या जवळ आला मी 50ची नोट काढून टाकून दिली. मनात ठरवल्याप्रमाणे मी दिलं का, असा विचार येतो. जो शब्द आता जसा जवळ येतोय तसा 500 मी 50वर आलो, चांगलं वाटेल का देवाला. तो म्हणतो पुढं संतोषाने आणि आनंदाने द्या. आणि त्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण, एक नाही 2 जण, मार्क ज्याला योहान पण म्हणत होते, याने पण लिहून ठेवलं आणि लुकाने पण लिहून ठेवलं. बघा, लूक शुभवर्तमान 21वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये आणि मार्क 12 41-44 मध्ये एका विधवेचं उदाहरण दिलेलं आहे. प्रियांनो, मोठ्या एखाद्या ऑफिसरचं किंवा मोठ्या एका अधिकाऱ्याचं, मोठा श्रीमंत टाटा बिर्लाचं उदाहरण दिलेलं नाही आहे, तर विधवेचं आणि गरीब विधवेचं उदाहरण तिथं दिलेलं आहे. आणि प्रभू बघत असताना तो बघतोय श्रीमंत लोक येत आहे, मोठे मोठे लोक येत आहे, मोठे मोठे दान तिथं टाकताय है ना. ते कशासाठी टाकताय, द्यायचं हे म्हणून देत आहे, लोकांनी बघावं म्हणून देत आहे. परंतु ही विधवा आली आणि हिने आनंदाने गुपचूप आपल्या 2 टोल्या टाकल्या. प्रभू म्हणाला सर्वात जास्त हिने दिलेलं आहे, कारण हिच्याकडे होतं नव्हतं ते तिने आनंदाने दिलेलं आहे. कुडकुडत दिलं का हो, अजिबात नाही. म्हणून तिचं एकदा नाही 2 शुभवर्तमानामध्ये तिचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी आहे. आपला पैसा
आपला पैसा योग्य ठिकाणी पेरा, योग्य ठिकाणी पेरा, है ना. सिंपल गोष्ट आहे यार. आज आपण जर मॉलमध्ये पिक्चर बघायला गेलो ना, 500 रुपये तर तिकिटातच जातात. वरतून 3 तास AC मध्ये बोर होतो, डोकं दुखून बाहेर येतो. इथं 3 तास बसा, आनंदाने आशीर्वादित होऊन घरी जाता, तरी आज खुर्च्या खाली आहे. पैसे देऊन तुम्ही काय करत आहात, ते पैशाची पेरणी योग्य ठिकाणी करा. मला जास्त डीपमध्ये नाही जायचं. आपल्या पैशाचा विनियोग योग्य ठिकाणी करा प्रियानो. लक्षपूर्वक त्याची पेरणी करा. हे 4थं बी होतं, आपलं 5वं बी होतं पैसा. जे प्रभू म्हणतो त्याचा योग्य असा उपयोग करा आणि आनंदाने विश्वासाने त्याची पेरणी कराल तर निश्चित तुम्ही हर्षाने आशीर्वादित अशी त्याची कापणी कराल. कारण आपण बघतो की जे गरिबांना देतात त्यांची धार्मिकता सदैव टिकते. 6वं जे बी आहे ते गलतीकरासपत्र याचा 6वा अध्याय 6 ते 9 वचन. गलतीकरासपत्र 6वा अध्याय 6 ते 9 वचन बघा काय लिहिलेलं आहे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याला त्याचेच पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सर्वकालिक जीवन हे पीक मिळेल. कारण चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न करतो तर यथाकाळी आपल्याकडून पीक पडेल. बस, थँक्यू. 6वं जे पीक आहे ते अतिशय महत्त्वाचं पीक आहे, ते म्हणजे आपली कृती. आपली कृती पण एक काय आहे, बी प्रमाणे आहे. बघा, आपल्या जीवनातील विचार, शब्द, कृती हे ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सर्व प्रकारचे बी आहे ते आपल्या कृतीद्वारे आपण प्रदर्शित करत असतो आणि त्याची पेरणी आपण करत असतो. आणि उदाहरण देताना पाऊल फार सुंदर रीतीने म्हणतो की तुम्ही चांगलं करायचा कंटाळा करू नका. शिक्षकाने शिक्षण देण्यामध्ये नाही का, प्रत्येकाचं असं उदाहरण आहे तिथं. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मनुष्य, 8वं वचन, मनुष्य फक्त स्वार्थ, पाप, अहंकारासाठी जी पेरणी जो जगतो तो काय करतो, नाशाकडे त्याची जे हे येईल पीक येणार आहे ते कशासाठी येणार आहे, नाशासाठी येणार आहे. पण जो प्रेम, सेवा, क्षमा, विश्वासासाठी जगतो किंवा पेरतो तो अनंत कालाची काय करणार आहे, कापणी करणार आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय 6वं वचन, तिथं जर बघितलं, प्रार्थना, सेवा, प्रेम ह्या गोष्टी आत्मिक पेरणीच्या गोष्टी आहेत. देव आपल्या वेळेत त्याची कापणी करेल. बघा, आपल्या कृतीतून आपल्याला काय करायचं आहे, काय पेरायचं आहे, तर आपल्याला आत्मिक गोष्टीची पेरणी करायची आहे. ती म्हणजे प्रार्थना आहे, सेवा आहे आणि प्रेम आहे. ह्या 3 गोष्टी ज्या आहे ह्या अतिशय महत्त्वाच्या आहे. ह्या आत्मिक गोष्टी आहेत, याची पेरणी आपल्याला करायची आहे. आणि कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की यार ब्रदर, तुम्ही म्हणतात कधी कधी कानाला ऐकायला ठीक आहे, पण कृती कसं काय पेरायची राव. बरोबर ना पितृ? ते बरोबर वाटतं. तुम्ही काही वेळावर जाता, तुम्ही बोलताच आहे, इथं समोर उभा राहून तर आम्ही ऐकतोच आहे तुम्ही, पण त्यासाठी उदाहरण फार महत्त्वाचं आहे. तर आता बघा, 2 आठवड्यापासून पाळक साहेब आपल्याला यौसेफ शिकवत आहे. यौसेफाचं पवित्र शास्त्र, असे भरपूर उदाहरणं आहे. यौसेफाचं पहिलं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. यौसेफाचं एक परफेक्ट उदाहरण आहे कृती. त्याची जी कृती आहे तुम्ही बघा, त्याची निवड परमेश्वराने केली आणि तो टिकून राहिला. त्याचा जो अतिशय संकटाचा काळ होता, त्या काळातही त्याची जी वागणूक होती, त्याची जे वर्तन होतं ते बदललं नाही. त्याने परमेश्वराला सोडलं नाही, म्हणून परमेश्वराने पण त्याला सोडलं नाही.
हे एक फार महत्त्वाचं आहे. इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, जो परमेश्वराला सोडतो परमेश्वर पण त्याला सोडतो. आणि योसेफाचं उलट आहे, याने परमेश्वराला सोडलं नाही आणि परमेश्वराने पण याला सोडलं नाही. तर प्रियानो, आपण बघतो संकटाच्या समयात बी त्याचं वर्तन तेच होतं, परंतु जेव्हा तो पंतप्रधान झाला, तो त्या देशाचा एक मोठा अधिकारी झाला, तरी सुद्धा त्याचं वर्तन बदललं नाही. त्याच्या कृतीत फरकच नाही पडला. त्याचा द्वेष करणारे, ज्यांनी त्याला विकलं, मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कुटुंबासहित त्यांचं पालन पोषण, त्यांचा सांभाळ याने केला. तो झाला का आशीर्वादित? त्याचं पीक मिळालं का त्याला? काय वाटतं, मिळालं का त्याला? काय मिळालं? त्याचं प्रतिफळ काय दिलं देवाने त्याला? पवित्र शास्त्र सांगतं सर्वात मोठा आशीर्वाद, दुप्पट आशीर्वाद त्याला मिळालेला आहे. दुप्पट आशीर्वाद याच्यासाठी की जो याकोब निवडला होता, इस्रायल निवडला होता, त्याचे जे 12 वंशज आहेत, त्याच्यामध्ये 2 वंशज एफ्राईम आणि मनश्शे, हे 2 वंश योसेफाचे वंश आहे. याकोबाचे 12 वंश आपण म्हणतो, परंतु त्याच्यातले 2 जे वंश आहे ते याकोबाचे आहेत. म्हणजे सर्वात मोठा आणि डबल आशीर्वाद याला मिळालेला आहे. जेवढे ते 12 भाऊ होते ना, एकाला तर लेवीला तर नाहीच मिळालं वतन, परंतु जे उरलेले 11 होते त्याच्यापैकी योसेफाचं नाव कट केलं, पण त्याच्याऐवजी त्याच्या 2 लेकरांचं नाव घेतलं. कारण याकोबाने त्याचे 2 पुत्र काय केले होते? दत्तक घेतलेले होते. डबल डबल. कारण दोन्ही परिस्थितीत सारखा वागणारा माणूस आहे. संकटाच्या वाईट परिस्थितीत पण तो तसाच होता, आणि आनंदाच्या आणि प्रसिद्धीच्या, समृद्धीच्या जी त्याची परिस्थिती होती त्याच्यात पण त्याची वागणूक तीच होती. विचार करा प्रियांनो, आपली कृती किती महत्वाची आहे. आज थोडंसं काहीतरी होऊ द्या हो, थोडीशी प्रसिद्धी मिळू द्या, थोडासा पैसा मिळू द्या, थोडंसं तुम्हाला काहीतरी आपल्या जीवनात अद्भुत असं घडू द्या, तेवर माणसाचे बदलून जातात. हा एक असा माणूस होता की हा दोन्ही परिस्थितीत तसाच होता, देवाबरोबर पण आणि मानवाबरोबर पण. जशी आपल्यावर तशी आपल्या देवावर आणि तशी आपल्या शेजाऱ्यावर, तरच हा क्रॉस पूर्ण होतो ना. बरोबर आहे ना? मग नुसतं याच्याकडे बघतो आपण देवाबरोबर, याचं हे लक्षात राहू द्या बरं की हे कशासाठी. जसं देवाबरोबर तसं मानवाबरोबर पण त्याचे वर्तणूक, वागणूक होती. आणि त्याच पेरणीचे त्यांनी कापणी डबल केलेली आहे प्रियांनो. म्हणजे त्याला दुप्पट आशीर्वाद मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. असा हा योसेफ आहे प्रियांनो. अतिशय सुंदर उदाहरण आहे. त्याच्यानंतर मोशेचं उदाहरण आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दाविदाचं उदाहरण आहे, एस्तेरचं उदाहरण आहे, पाऊलाचं उदाहरण आहे. अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी आपल्या कृतीची पेरणी केली आणि त्याची जी कापणी आहे ती त्यांना अतिशय आशीर्वादित आणि उत्तम प्रकारची अशी त्यांना ते फळं मिळालेले आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारे हे 6 फळं होते, 6 बी आहे. आणि शेवटचं अतिशय महत्त्वाचं 7वं बी सांगून संपवतो. तर शेवटचं जे बी आहे ते आपण आजचं जे शुभवर्तमान ऐकलं, मत्तई शुभवर्तमान 13वा अध्याय 37 ते 40 वचनामध्ये निदान, नाही का, निदानाचं जे उदाहरण प्रभू श्री ख्रिस्ताने दिलेलं आहे प्रियांनो, अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. बघा, हे निदान कदाचित आपण काफिल असू, कदाचित आपणास ठाऊक नसेल की आपला जो शत्रू आहे, तिथं स्पष्टपणे सांगितलेलं, रात्रीच्या वेळी येऊन काय केलेलं आहे, गव्हाबरोबर निदानही पेरण्यात आलेलं आहे ना. कदाचित आज आपल्याला ठाऊक नसेल, कदाचित आपल्याला माहीत नसेल, आपण गाफील असू आणि आपला शत्रू हे डुप्लिकेट बी, हे जे
खोटं शिक्षण आहे हे आपल्यामध्ये रुजवत असेल, हे आपल्यामध्ये कदाचित तो पेरत असेल, हे आपल्याला ठाऊक नाही. त्याची शहानिशा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं ह्या निदानाचं जे शेवट आहे तो नरकात आहे. ह्याची जी गोष्ट आहे, हे निदान काय करण्यात येणार आहे, कापण्यात येणार आहे आणि हे अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार आहे, जिथे दात खाणे आहे आणि रडणे आहे. प्रियांनो, गाफील असू नका. आपल्याला सावध राहण्यासाठी पवित्र शास्त्र सांगतं. सावध राहा, प्रार्थनेत राहा आणि विशेष म्हणजे फेलोशिपमध्ये राहा, एकमेकांच्या संगतीत राहा. कधी पण चर्चचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर आद्य मंडळी प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 44 ते 48 वचनं वाचायचे की ही मंडळी आहे आणि या मंडळीप्रमाणे आमची मंडळीमध्ये मी जायला पाहिजे, मी सहभागी व्हायला पाहिजे, मी भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात, सहभागी होण्यात तत्पर असणं गरजेचं आहे. तरच आपला शत्रू आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही. अन्यथा आपण आपल्यामध्ये कधी ते निदान पेरून जाईल. आणि प्रभू म्हणतो निदान आणि गहू दोन्ही वाढू द्या. आपल्याला वाटतं की आपलं चाललंय, व्यवस्थित चाललंय है ना, परंतु त्याची जेव्हा कापणी होईल, कारण तिथं स्पष्ट लिहिलं कापणी म्हणजे काय, शेवटचा काळ है ना. आपण कापणीच्या याच्यात, मी पहिलं सांगितलं, आपण जो आहे हा कापणीच्या काळात आपण आहोत. आणि ह्या कापणीच्या काळामध्ये आपल्याला उचलून कुठे टाकण्यात येणार आहे, अग्नीच्या सरोवरात. तर आपल्याला काय करायचं आहे, सावध राहायचं आहे, प्रार्थनेत राहायचं आहे. आणि म्हणून सांभाळा, धीर धरा, कारण प्रभू म्हणतो जे माझ्यामध्ये आहे आणि ज्यांच्यामध्ये मी आहे ते पुष्कळ फळ देतील. म्हणून प्रभूमध्ये राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभू करो आजच्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. 2 शब्दाची प्रार्थना करून थांबूया. स्तुतीस पात्र, भयास योग्य आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, गौरवतो, उंचवतो. प्रभू 7 प्रकारचे बीज तू आज आम्हाला दाखवलेस, आभार उपकार मानतो, धन्यवाद देतो प्रभू ह्या सर्व गोष्टीबद्दल. आम्ही योग्य रीतीने ह्या बीचा उपयोग करावा आणि बाप्पा आम्ही फलद्रूप व्हावं. आणि जोपर्यंत आम्ही तुझ्यामध्ये राहणार नाही तोपर्यंत आम्ही फलद्रूप होणार नाही. प्रभू तू आम्हामध्ये आणि आम्ही तुझ्यामध्ये राहावं, यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य, सामर्थ्य, मार्गदर्शन आम्हा प्रत्येकास तू दे. आणि आम्ही जेवढे आहोत आम्हा सर्वांचं समर्पण तुझ्या पवित्र चरणापाशी देतो. मान, महिमा, गौरव तुला देतो आणि तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ताई, आमेन. थँक्यू.